नमस्कार. तर रात्रीचे 10 वाजले आणि 5 वाजता एक मूव्ही बघायला गेलेलो. तो म्हणजे धुरंधर 2 द रिव्हेंज. खरं तर आज गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे म्हटलं की थोडंसं काहीतरी कॉमेडी हलकं-फुलकं बघायचं असा प्लॅन होता. पण ज्यावेळेला बुक माय शोवरती चेक केलं, त्यावेळेला धुरंधर सोडून दुसरं कोणतेही मूव्हीचे शो कोणत्याही टॉकीजला अवेलेबल नाहीत. मग म्हटलं बघूया आपण. धुरंधर फर्स्ट ही थिएटरलाच बघितलेला आणि आज पहिलाच दिवस होता धुरंधर 2चा. तर म्हटलं जाऊन बघूया. ट्रेलर बघितला आणि मूव्ही बघायला गेलो. तर ट्रेलरमध्ये 1%च गोष्टी दाखवल्यात. म्हणजे जर तुम्ही ट्रेलर बघून विचार करत असाल की मूव्ही असा असेल तसा असेल, पण तुम्ही मूव्ही बघितल्यानंतर आश्चर्यचकित व्हाल की काय लेवलचं डायरेक्शन या मूव्हीमध्ये केलेलं आहे. आणि त्यासोबतच रणवीर सिंगची ॲक्टिंग आणि त्यासोबत दाखवला जाणारा रॉनेस, म्हणजे प्रत्येक सीनमध्ये जे काही इमोशन्स त्यामध्ये भरलेले आहेत. इवन चॅप्टरमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये रणवीर सिंगची जी बॅक हिस्ट्री दाखवलेली आहे, तर त्यामध्येही तुम्हाला कळून जाईल की काय इमोशन्सनं डायरेक्शन केलेलं आहे. एकूण पिक्चरमध्ये 7 चॅप्टर आहेत. पिक्चर भरपूर मोठा आहे. 4 तास तुमचे कधी जातात हे तुम्हाला कळत नाही. जवळजवळ 2 तासानंतर इंटरव्हल आहे. तर ते 2 तास कसे जातील हेही तुम्हाला कळणार नाही. पण ओव्हरऑल बघता दाखवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी ज्या रियालिटीशी कनेक्ट करतात आपल्याला, ज्यामध्ये अंडरवर्ल्डचा बराचसा गोष्टी दाखवलेल्या आहेत. डायरेक्टरला जेवढ्या गोष्टी दाखवता येतील तेवढ्या त्यानं चांगल्या प्रमाणात दाखवलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी जे काही इंडियामध्ये घडत आहे त्याचा आणि अंडरवर्ल्डचा, पाकिस्तानचा काय संबंध आहे, आपले एजंट्स कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करत आहेत, हे सगळं त्यामध्ये दाखवलेलं आहे. तर माझी अशी विनंती आहे की नक्की जाऊन पिक्चर बघा. 5 आउट ऑफ 5 स्टार असा पिक्चर आहे.